मित्र हो, सृष्टीच्या आरंभात जेव्हा आकाश, पृथ्वी, पाणी आणि अग्नी या तत्वांनी जगात आकार घ्यायला सुरुवात केली, तेव्हा या काळात उदय झाला एका महान तपस्व्याचा, म्हणजेच कश्यप ऋषींचा, ज्यांना ब्रह्मदेवाने सृष्टीचा विस्तार करणारा असा आशीर्वाद दिला होता। कश्यप ऋषी हे मरीची ऋषींचे पुत्र आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते। त्यांचा जन्मच ज्ञान, तप आणि सृष्टीच्या निर्मितीसाठी झाला होता। कश्यप यांचा अर्थच आहे जो सर्वांचे पोषण करतो, सर्वांना धारण करतो। लहानपणापासून कश्यप यांनी वेद, यज्ञ आणि ध्यानधारणा यात प्रावीण्य मिळवलं। त्यांची बुद्धी विलक्षण आणि हृदय अत्यंत शांत। त्यांना नेहमी एकच प्रश्न पडायचा, देव असो वा दानव, सृष्टीतील सर्वजण एकाच चेतनेतून का नाही जगू शकत? ब्रह्मदेवाने कश्यपांना सांगितलं, हे कश्यपा, तो सृष्टीचा विस्तार कर, माझ्या कन्या तुला पत्नी म्हणून प्राप्त होतील, त्यांच्या गर्भातून विविध जाती निर्माण होतील। अशा प्रकारे कश्यप ऋषींचे 13 पत्नींशी विवाह झाले। त्या सर्व दक्ष प्रजापतीच्या कन्या होत्या। त्यापैकी प्रमुख होत्या आदिती, दिती, दनु, कद्रू, विनता, सुरभी, अरिष्टा, ताम्रा, क्रोडवशा, मुनी, कला, अमृता आणि अनला। मित्र हो, आदितीच्या गर्भातून देवगण जन्मले, सूर्य, वरुण, अग्नी आणि इतर देवता, आणि म्हणून ती ओळखली गेली आदिती, देवांची माता। कश्यपांनी आदितीला शिकवलं, देवत्व म्हणजे विजय नव्हे, करुणा आहे, आणि म्हणूनच इंद्र, सूर्य यासारखे देव आजही धर्मरक्षणासाठी ओळखले जातात। दितीच्या गर्भातून झाले हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे 2 दैत्य भारता। दितीला कश्यपाने इशारा दिला होता, संध्याकाळी तप केल्यास रजोगुणाचा प्रभाव होईल आणि राक्षसी संतती जन्मेल, पण दितीच्या उतावळेपणामुळे ती संतती दैत्य भावाची झाली। कश्यप ऋषींना दुःख झालं, पण ते म्हणाले, दैत्य असो वा देव, दोघेही या सृष्टीचा भाग आहेत, म्हणून संतुलन आवश्यक आहे। कश्यप ऋषींनी कद्रूशी विवाह केला, तिच्या गर्भातून नागवंश उत्पन्न झाला। वासुकी, तक्षक आणि अनंत हे तिचे पुत्र। तर विनताच्या गर्भातून झाले अरुण आणि गरुड। गरुडाने आपल्या पराक्रमाने देवांना अमृत मिळवण्यासाठी मदत केली आणि विष्णूचाही वाहक बनला। या दोन्ही भगिनींचा वाद नाग आणि पक्षी यांच्यातील वैराचं कारण ठरला, पण कश्यप ऋषींनी दोघांनाही सांगितलं, वैर जन्माने नसतं, अहंकाराने जन्मतं। सुरभीच्या गर्भातून निर्माण झाले गोधन आणि विविध उपयोगी पशु। कश्यपांनी सांगितलं, ही सृष्टी तुझ्या दुधाने आणि श्रमाने समृद्ध होईल। गाय ही कामधेनूचे प्रतीक म्हणून पूजनीय बनली। ताम्रेमुळे पक्ष्यांचा विस्तार झाला। क्रोडवशेमुळे हिंस प्राणी जन्माला आले। मुनींमुळे अप्सरा आल्या। अमृतेमुळे औषधी वनस्पतींचा प्रसार झाला। कश्यप ऋषींच्या माध्यमातून सृष्टीतील प्रत्येक जीवात एक चेतना प्रवाहित झाली। कश्यप ऋषी नेहमी म्हणत, प्रकृती ही केवळ दिसणारी गोष्ट नाही, ती चेतनेचे रूप आहे। जो प्रत्येक जीवात देव पाहतो तोच खरा तपस्वी। त्याच्या आश्रमात देव, दानव, मानव, प्राणी सर्वजण समानतेने राहायचे। ते कोणाच्याही कर्मावर निर्णय देत नसत, फक्त मार्ग दाखवत। एका वेळी इंद्र स्वतः त्यांच्याकडे शिकवणीसाठी आला होता। कश्यप म्हणाले, राज्य चालवायचं असेल तर शक्ती आवश्यक आहे। आपण शक्तीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर संयम आवश्यक आहे। कश्यप ऋषी आणि आदिती यांनी विष्णूची दीर्घ तपश्चर्या केली। त्या तपामुळे विष्णू यांनी वामन अवतार घेतला। म्हणूनच विष्णू अवताराचा पाया कश्यप ऋषींच्या तपात दडलेला आहे। आपल्या जीवनाच्या शेवटी कश्यप ऋषी म्हणाले, मी देवांचा पिता आहे, दानवांचा देखील, पण माझी खरी ओळख अशी आहे की मी चेतनेचा वाहक आहे। त्यांच्या नजरेत सर्व प्राणी, सर्व जीव हे एकच शक्तीचे रूप होते। ते म्हणाले, सृष्टीत कोणीही तुच्छ नाही, प्रत्येक जीवात ब्रह्माचा अंश आहे। जो हे जाणतो तोच खरा ऋषी आहे। अशा ह्या कश्यप ऋषींच्या जीवनातून आपल्याला समजतं, सृष्टीतील भेद, मतभेद आणि संघर्ष हे केवळ बाह्य आहेत। आतली चेतना मात्र एकच आहे, आणि ती म्हणजे परमात्मा। मित्र हो, ही कथा आवडली असेल तर लाईक करा। पुढील कथा अत्री ऋषींचे गूढ तप लवकरच येत आहे। धन्यवाद।